प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। हजारो वर्षापासून ज्या गुलामांना गुलामीच्या चिखलात रुतून पडावं लागलं, इथल्या व्यवस्थेनं, मनुवादी व्यवस्थेनं ज्यांना बहिष्कृत केलं, अस्पृश्य म्हणून गणलं, ते गुलाम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक उपकारामुळे, बाबासाहेबांमुळे गुलामीच्या चिखलातून बाहेर आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सन्मानाचं जीवन बहाल केलं। त्यासाठी बाबासाहेबांना स्वतःची पोटची 4-4 लेकरं अर्पण करावी लागली, कुर्बान करावी लागली, बलिदान द्यावं लागलं या गुलामांच्या उत्थानाकरता, उद्धाराकरता। आज त्या गुलाम अवलादी, ऐसार फरामोश अवलादी बाबासाहेबांचे उपकार विसरलेत। बाबासाहेबांच्या घराण्याच्या विरोधात बोलताना या नालायकांना लाज कशी वाटत नाही। आता तो एक मातंग समाजाचा दीड दमडीचा नेता, स्वतःला तो मातंग समाजाचा नेता म्हणतो, असा तो दीड दमडीचा नेता, काहीतरी त्याचं नाव आहे शिवकुमार का काहीतरी। या शिवकुमारने जाहीरपणे बाबासाहेबांच्या नातवावरती टीका टिप्पणी केली। त्याची लायकी नसताना, त्याची अवकात नसताना, त्याची कोणत्याही प्रकारची राजकीय आणि सामाजिक अवकात नसताना त्याने आनंदराज आंबेडकर साहेबांवरती टीका टिप्पणी केली। आनंदराज आंबेडकर साहेब कुठं आणि हा दीड दमडीचा नेता कुठं? काहीतरी बरोबरी असायला हवी। बरोबरी असो या नसो, महामानवाच्या नातवावरती टीका करण्याची तुझी हिंमत झाली तरी कशी? आणि यामुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण होत आहे। जागोजागी या शिवकुमारचा धिक्कार करण्यात येत आहे। शिवकुमारने लायकीत राहून, अवकातीमध्ये राहून काही भाष्य करावीत, टीका टिप्पणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। ज्या आनंदराज आंबेडकरांवरती त्यांनी टीका टिप्पणी केली, त्याच आनंदराज आंबेडकर साहेबांच्या विश्ववंदनीय आजोबाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच तो अधिकार तुम्हा आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे। टीका टिप्पणी करा, परंतु अवकातीमध्ये राहून करा। आपण कुणाबद्दल बोलतोय याचं भान राखून टीका टिप्पणी करा। ती आपली लायकी आहे का? आपला राजकीय वकूफ आहे का? आपली अवकात आहे का? याचं भान शिवकुमार सारख्या बदमाशांनी आनंदराज आंबेडकरांवरती टीका करताना राखलं पाहिजे। अशा तिखट प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे। समाज संतप्त झालेला आहे। उपवर्गीकरणामुळे तो समाजामध्ये अगोदरच कटुता निर्माण झालेली आहे आणि सरकारला तेच हवंय। जे सरकारला हवंय ते जर हे नालायक लोक करत असतील तर त्याचा मात्र आम्ही निषेध या ठिकाणी करतो। बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नांनी हा संपूर्ण शोषित समाज एकत्रित आलेला आहे। त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा अधिकार तुम्हाला, आम्हाला कोणालाच नाही। अजूनही वेळ गेलेली नाही। निळ्या झेंड्याखाली एक व्हा। बाबासाहेबांचीच लेकरं तुम्हाला तुमचे न्याय अधिकार मिळवून देतील। तुमच्या न्याय अधिकारासाठी कोणीही लढत नाही, केवळ बाबासाहेबांची लेकरं लढतायत। आता काल परवा माळशिरस मध्ये एका मातंग भगिनीला गोळ्या झाडून मारून टाकण्यात आले। कोण गेलं तिथं? बाबासाहेबांचीच लेकरं गेली ना। तेव्हा हे दीड दमडीचे, बिनबुडाचे, मातंग समाजाचे तीनपट नेते कुठे होते? एक तरी मातंग समाजाचा नेता स्वतःला म्हणून घेणारा तिथं गेला का? तिथं गेली फक्त आणि फक्त बाबासाहेबांची लेकरं। त्यामुळे मातंगांनो, तुमच्या अधिकारासाठी कालही बाबासाहेबांचीच लेकरं लढत होती, आजही बाबासाहेबांचीच लेकरं लढत आहे, लढत राहणार आहे। याचं भान सगळ्यांनाच असू द्या। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।